मित्रांनो, आपला भारत देश हा राजकीय गुलामगिरीकडे चाललेला आहे. आता सध्याचं जे सरकार आहे, हे सरकार फक्त आणि फक्त पक्ष फोडणं, त्याच्यानंतर आमदार खासदार विकत घेणं याच्यामध्येच व्यस्त आहे. आपले जे रस्ते आहेत, आपलं जे पाणी प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा, या प्रश्नावर लढतानाही आपल्याला कोणी दिसत नाही. आपलं जे पेट्रोल आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं इथेनॉल मिक्स करून येत आहे, या गोष्टींकडं सत्ताधाऱ्यासोबत विरोधकांचंही लक्ष नाही. त्याचं कारण हेच आहे की सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही मिळून आपल्या लोकांना लुटण्याचं काम करत आहेत. सत्ताधारी पक्षामध्ये असणारे लोक विरोधकांना पैशामध्ये विकत घेताना आपण पाहतो, पण विरोधक हे विचारसरणीचे राहिलेले नाहीत. विरोधकांना स्वतःचं अस्तित्व सांभाळायची इच्छा नाही. पहिला काळ होता 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष सत्तेविना राहिलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये निष्ठा होती. पण आजचे जे लोक आहेत हे निव्वळ फक्त पैशाच्या जीवावर मोठं होण्यासाठी आणि स्वतःचं फॅमिली कुटुंब आणि फक्त माझंच चांगलं झालं पाहिजे अशा विचारसरणीचे लोक आज नेते झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच आपल्याला सगळ्याला पुढं यावं लागेल आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची आपली हिंमत झाली पाहिजे, अशा पद्धतीचं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.